आता 2 तारखेला किती दिवस राहिले? 2 दिवस आहे, तयारी तर करायचीच आहे, पण ड्रायव्हरला तरी येऊ द्या. दिल्लीला जावायचं आहे ना, आवरत टाइम आहे. दिल्लीला तुम्हाला बस आहे 2 तारखेला, विमानात चालले 4 तारखेला ना 5 तारखेला, ट्रेन मध्ये चालले 3 तारखेला. अरे भाई शुभ राकेश येतं वाटतं. अरे राकेश दादाला सांगितलं पाहिजे वारीचा आपल्याला. अरे पंढरपूरचा तो दृश्य आहे ना आणि रिंगण वगैरे हे सगळं बघण्यासारखं आहे. आपण कशासाठी जातो? आणि आपल्या आगरी कोळी समाजाची श्रद्धाच आहे ना पहिलेपासून. अरे राकेश दादा काय मग काय आराम एकदम मस्तपैकी बसल्यात हा. मग कशी झाली पंढरीची वारी? पंढरीची वारी म्हणजे दादा ते दृश्य तोच आमचा विषय चाललेला. आई आता 2 तारखेला दिबांची वारी कुठे? चला दिल्लीच्या दरबारी. हा दादा आता कुठं परत लगेच पंढरपूरवरनं आलो आणि परत ते आता दिल्लीला तेवढे लांब कसं काय मग आहे ना. ज्यांच्यामुळे श्रीगुण हत्याचा प्रश्न उठला, ज्यांच्यामुळे दारूबंदीचा प्रस्ताव या देशात आला आणि अशा दिबाना आपला आगरी समाज विसरतोय की शोकांतिक आहे. तर आपल्या दिबांनी काय केले? दिबा साहेबांनी आज अंधारातून प्रकाशाकडे आणलं. इथला भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त आज शानो शौकत मध्ये जगतो. हे दागिनं, या गाड्या, हे बंगले कुणामुळे आले तुम्ही विसरले का? तुम्हाला 12.5% भेटले. जेव्हा मुलगी पोटात असल्यावर बाप सांगायचा की मुली नको आणि तेव्हा मुलींची हत्या केली जायची. आज तो प्रश्न झालाय ना आई. हो बरोबर आहे. बोललेलात ना? हो हे सगळं झालंय चांगला. समजलं का? वारी केली. पण आता 2 तारखेला बस निघणार आहेत. दिबांची वारी दिल्लीच्या दारी. दिल्लीच्या दारी. कळलं? नाही खरोखरच आमच्या सर्वांच्या आता लक्षात आलेलं आहे. जसं की यांनी सर्वांनी आमचे डोळे उघडून दिले की हा जो विषय आहे त्या विषयाचं गांभीर्य काय आहे. आणि नक्कीच दिबांनी केलेले उपकार आम्ही विसरणार नाही. जरी आम्ही थोडस भरकटलो होतो पण दादांनी ताईंनी आम्हाला जागेवर आणलेलं आहे. आणि आम्ही नक्की या 2 तारखेला इथून निघणार आहोत आणि 5 तारखेला बरोबर थेट दिल्लीमध्ये पोहोचणार. आणि ते कोणत्याच प्रकारचा हल्लागुल्ला दंगा होणार नाहीये याची काळजी आम्ही सर्वच घेणार आहोत. म्हणून प्रशासनाला ही विनंती आहे आमच्याकडनं की त्यांनी देखील त्याच दृष्टीने आम्हाला सहकार्य करावं. आणि खूप साधी मागणी आहे की दिबा पाटलांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं. त्या आपल्या पूर्ण भारत देशाला ही विनंती आहे. कारण दिबा पाटलांचं कार्य जसं आम्ही विसरलो होतो तसं तुमच्या पण लक्षात येईल. तुम्ही गुगल करू शकता दिबा पाटील कोण होते आणि त्यांनी काय काय केलेलं आहे. हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही देखील खरंच या गोष्टीला पाठिंबा द्याल. आणि सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. दिबांची वारी दिल्लीच्या दारी. दिबांची वारी दिल्लीच्या दारी.